नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया जगभरातल्या वेगवान घडामोडींना. जगभरात सध्या तब्बल 64,74,000 कोरोना संक्रमित आहेत. संक्रमण रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे, याचं महत्त्व सांगणारा एक रिपोर्ट नुकताच लॅन्सेट या प्रसिद्ध आरोग्य मासिकात आला आहे. या रिपोर्टनुसार 16 देशांमध्ये केलेल्या अभ्यासानुसार 1 मीटरचं अंतर राखल्यानं कोरोनाचा धोका 82% कमी होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी गुरुवारी व्हर्च्युअल समिट दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. एवढ्या कठीण प्रसंगात मोदींनी केलेल्या नेतृत्वाबाबत त्यांनी कौतुक केलं. व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान मॉरिसन यांनी अम्फन चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या. चीन आणि भारतासोबतच अनेक आशियातील देशांमध्ये कोरोनाच्या नावाखाली मानवाधिकाराचं उल्लंघन सुरू आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वक्तव्य केलंय. कोरोनाच्या नावावर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या देशांनी अनेक निर्बंध लादलेले आहेत, अनेकांना अटक करण्यात आली आहे. हे मानवाधिकाराच्या विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलंय. आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञानावर चीन मोठी गुंतवणूक करणार आहे, तशी घोषणा पंतप्रधान शी जिनपिंग यांनी केली आहे. विचारवंत आणि तज्ज्ञांच्या एका बैठकीत त्यांनी हे मत मांडलं आहे. चीनला एक मजबूत आरोग्य यंत्रणा हवी आहे. त्याची निर्मिती आणि कोरोनासारख्या महामारीला रोखणं आणि उपचार क्षमतेमध्ये सुधार आणणं गरजेचं असल्याचं जिनपिंग म्हणाले. जगभरातील सगळेच देश कोरोनाच्या या संकटाचा सामना करतायत. अमेरिका आणि भारतालाही याचा मोठा फटका बसलाय. या संकटात आता अमेरिकेनं भारताला मदतीचा हात पुढे केलाय. अमेरिका भारतात 100 व्हेंटिलेटर पाठवणार आहे. याआधी भारतानंही अमेरिकेला औषधं पाठवून मैत्री निभावलेली आहे. जपानमध्ये पार पडणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा याआधीच पुढे ढकलण्यात आल्यात. मात्र असं असलं तरी स्पर्धा पुढे ढकलल्यानं खर्चामध्ये भर पडतोय. तो खर्च कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं टोकियोच्या राज्यपालांनी स्पष्ट केले. एकीकडे कोरोनाचं संकट, दुसरीकडे वाढत जाणारा खर्च, यावर ऑलिम्पिक मंत्रालय आणि यांच्यात सविस्तर चर्चाही पार पडली. आसियान राष्ट्रांच्या अर्थमंत्र्यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. कोरोना व्हायरसच्या महामारीमध्ये आसियान देशांपुढे असणारी आर्थिक आव्हानं आणि त्यावरील उपाययोजना, आर्थिक सहकार्य या सगळ्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. अर्थव्यवस्था स्थिर करणं आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाकरता प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याकरता जगभरातील देशांनी लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत. जर्मन कंटेनर जहाज मागील 8 महिन्यांपासून समुद्रात अडकून पडलेली आहेत. त्यामुळे जहाजावरील नागरिकांचेही प्रचंड हाल होत आहेत. हाँगकाँगमध्ये 1989च्या तियानानमेनच्या आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी मोठे कार्यक्रम साजरे केले जातात. मात्र यंदा कोरोनाच्या धोक्यामुळे छोटे छोटे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. शहरात छोटे छोटे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. तसंच तियानानमेनच्या या कार्यक्रमाबद्दल जनजागृती देखील केली जाते. न्यूझीलंडमध्ये गेल्या 13 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण न सापडल्यानं न्यूझीलंड सध्या विषाणू निर्मूलनाच्या मार्गावर आहे. देशातील 5 दशलक्ष नागरिकांमधील केवळ एकाच व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. मात्र देशाच्या सीमा पुन्हा खुल्या केल्यास कोरोनाचं पुन्हा संक्रमण होण्याची भीती मात्र नक्कीच आहे. देशभरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची भीती निर्माण झाल्याचं हार्वर्ड विद्यापीठाच्या सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या आंदोलनादरम्यान सर्व नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं या नियमांचं पालन होत नसल्यानं कोरोनाचा धोका आणखी वाढलाय. लास वेगास आणि नोवाडामध्ये पुन्हा कसिनो सुरू होणार आहेत. उपनगरांमधील कसिनो हे सकाळी 12 वाजता खुले होणार आहेत, तर लास वेगासमधील काही रिसॉर्ट्सही सुरू होणार आहेत. लंडनमध्ये पुढच्या आठवड्यापासून विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र ब्रिटन सरकारनं प्रवासी नागरिकांसाठी कोणतीही योग्य उपाययोजना किंवा नवे निर्णय केलेले नाही आहेत. त्यामुळे विमान संस्थांनी ब्रिटन सरकारकडे लवकरात लवकर नव्या उपाययोजना आखण्याची विनंती केली आहे. अन्यथा याचा इतर जनतेला मोठा फटका बसू शकतो असं समजतंय.
बोस्नियाने मार्चपासून लादलेल्या प्रवासी हवाई वाहतुकीवरील बंदी उठवली आहे। त्यामुळे साराजेवोमधून 2 महिन्यांनी पहिल्या प्रवासी विमानानं उड्डाण केलं। विमानतळावर प्रवाशांची योग्य ती तपासणी केली गेली। पहिल्या विमानामधून केवळ 31 प्रवासी प्रवास करू शकले। या प्रवाशांमधील काही जण गेल्या 3 महिन्यांपासून बोस्नियामध्ये अडकले होते। ऑस्ट्रियानं इटली वगळता आजूबाजूच्या देशांकरता आपल्या सीमा खुल्या केल्या आहेत। इटलीत कोरोनाचा धोका कायम असल्यानं इटलीसाठी ऑस्ट्रियाच्या सीमा आणखी काही काळ बंद राहणार असल्याचं घोषित करण्यात आलं। जर्मनी, स्वित्झर्लंड, स्लोवाकिया, हंगेरी इथून येणाऱ्या लोकांच्या आता कोरोना चाचण्याही केल्या जात नाहीत। इटलीमधील निर्बंध उठवल्यानंतर आता इटलीनं शेजारील देशांसाठी सीमा खुल्या केलेल्या आहेत। लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला होता। आता सीमा खुल्या केल्यानं पर्यटन व्यवसायाला पुन्हा तेजी येण्याची आशा प्रशासनानं व्यक्त केली आहे। 26 मार्चपासून इटलीतील सीमा बंद करण्यात आल्या होत्या। दक्षिण कोरियामध्ये तब्बल महिन्याभराच्या लॉकडाऊननंतर पुन्हा शाळा आणि नर्सरी स्कूल्स सुरू करण्यात आल्या आहेत। शाळेत प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचं स्क्रीनिंग केलं जात आहे। सध्या दक्षिण कोरियामध्ये एकही नवीन कोरोना रुग्ण आढळलेला नाही। कोरोनाच्या औषधाच्या संशोधनातून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हार्मला याच्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेनं नवीन अहवाल सादर केलाय। त्यानुसार तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनावर रुग्णांवर पुन्हा हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आर्मचा वापर करता येणार आहे। ब्राझीलमधील रिओ दे जेनेरोने आता कोरोनाच्या ड्राईव्ह थ्रू चाचण्या घ्यायला सुरुवात केली आहे। म्हणजेच नागरिकांची त्यांच्या गाड्यांमध्येच टेस्ट घेतली जाणार आहे। ज्या लोकांना कोरोनाची लक्षणं दिसत आहेत त्यांना एक ॲप डाउनलोड करावं लागणार आहे। त्या ॲपमार्फत ड्राईव्ह थ्रू चाचणीसाठी नोंदणी करण्यात येते। लॉकडाऊनमुळे इटलीत अनेक युरोपियन देशाचे नागरिक अडकून पडलेले होते। विमान उड्डाणाला परवानगी देण्यात आल्यानं नागरिकांनी आपल्या देशात जाण्यासाठी रोमच्या फिमिसिनो या विमानतळावर गर्दी केल्याचं बघायला मिळालं। विमान प्रवास करताना नियमांचं पालन करण्याची अट मात्र घालण्यात आलेली आहे। तसंच 14 दिवस क्वारंटीन व्हावं लागणार आहे। कोरोनाचं उगमस्थान असणारं चीनमधील वुहान शहर, जिथं पुन्हा सखोल परीक्षण करण्यात आलं असून वुहान आता पूर्णपणे सुरक्षित असल्याचं समोर आलंय। त्यामुळे शहरातील सगळ्या व्यायामशाळा आणि शाळा सुरू करण्यात येणार आहेत। चीनच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे। चीन जागतिक आरोग्य संघटनेला रुग्णांची माहिती देण्यास विलंब करत असून त्यामुळे WHOला बीजिंगमधील कोरोना व्हायरसच्या धोक्याचं योग्य विश्लेषण करता येत नसल्याचं एका अहवालातून स्पष्ट झालंय। मात्र चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाओ लिजियान यांनी हा अहवाल चुकीचा असल्याचं म्हटलंय। पेरूमध्ये कोरोनाचा वाढता धोका आणि मृतांचा आकडा बघता अनेक शवपेट्या तयार करण्याचं काम सुरू आहे। लॉकडाऊनचे निर्बंध, ज्यामुळे कारखान्यांमध्ये केवळ 10 जणांना काम करण्याची परवानगी दिली गेली आहे, मात्र मर्यादित मनुष्यबळातही शवपेट्या बनवण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे। पेरूमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढतोय। इटलीतील फ्लोरेन्समधील सुप्रसिद्ध उफिझी म्युझियम तब्बल 85 दिवसांच्या लॉकडाऊननंतर पुन्हा खुलं करण्यात आलं। पहिल्याच दिवशी म्युझियममधील पेंटिंग्स बघण्याकरता शेकडो नागरिक जमले होते। म्युझियममध्ये प्रवेश देण्याआधी पर्यटकांचं स्क्रीनिंग करण्यात येत होतं। तसंच पर्यटकांना मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक केलं गेलेलं आहे। कोरोना महामारीमुळे कान्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आलाय। मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 2020 मध्ये कान्स फेस्टिवल घेणं शक्य नसल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे। पॅरिसमधील एका रिकाम्या थिएटरमध्ये कान्सच्या आयोजकांनी काही चित्रपटांची घोषणा केली, जे चित्रपट मे महिन्यामध्ये कान्स फेस्टिवलमध्ये दाखवले जाणार होते। केनियाच्या सीमा खुल्या करण्यात आलेल्या असून वाहतूक सुरू झालेली आहे। मात्र केनिया सरकारनं नवे निर्बंध लादल्याची तक्रार ट्रक चालकांकडून करण्यात येत आहे। कोरोनाचा प्रसार ज्यावर नियंत्रण आणण्याकरता हे निर्बंध गरजेचं असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी टिफनी हिनं जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूमुळे उसळलेल्या हिंसाचाराचं समर्थन केलंय। सोशल मीडिया अकाउंटवर ब्लॅक स्क्रीन ठेवत तिनं फ्लॉइड यांच्या मृत्यूचा निषेध केलाय। टिफनी ही ट्रम्प यांची दुसरी पत्नी मार्ला मेपल्स यांची मुलगी आहे। कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेतील नागरिकांचा संताप अद्याप कमी झालेला नाही। त्यातच आंदोलकांना डोनाल्ड ट्रम्प यांनी दम भरलेला आहे। आंदोलकांनी न्यूयॉर्कचे रस्ते लवकरात लवकर खाली करावेत, अन्यथा याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा धमकीवजा इशारा ट्रम्प यांनी आंदोलकांना दिला आहे।
जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूच्या निषेधार्थ अमेरिकेच्या पोर्टलँड इथं नागरिकांनी गर्दी केली। 25 मेला सुद्धा फ्लॉइडच्या मृत्यूनंतर पायोनियर स्क्वेअरमध्ये लोकांनी शांततापूर्व निदर्शनं केली होती। मिनियापोलिसमध्ये फ्लॉइडच्या झालेल्या मृत्यूनंतर संपूर्ण अमेरिकेत संताप आणि हिंसाचाराची लाट उसळली आहे। न्यूयॉर्कमध्ये रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांवर एका चोरट्यानं जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे। चोरट्यानं एका पोलिसावर चाकूने हल्ला केला, त्यानंतर पोलिसांनी या चोरट्याला गोळ्या घालून ठार केलं। मात्र या हल्ल्यात 3 पोलीस गंभीर जखमी झाले असून या तिघांवरही सध्या उपचार सुरू आहेत। वॉशिंग्टन डीसीमध्ये निदर्शकांनी बुधवारी रात्री मोर्चा काढला आणि मिनेसोटा इथं झालेल्या जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूचा निषेध करत असे प्रकार रोखण्याकरता कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज असल्याची मागणी केली। या आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्याकरता त्यांच्यासोबत पोलिसांचा बंदोबस्तही होता। ब्लॅक लाईव्हज मॅटर चळवळीला पाठिंबा दर्शवण्यासाठी बुधवारी अनेक जर्मन नागरिक फ्रँकफर्ट या शहरामध्ये एकत्र आले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जगभरात अनेक जण जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येविरोधात आंदोलनं करत आहेत, त्याचाच हा एक भाग। जॉर्ज फ्लॉइड याच्या हत्येच्या निषेधार्थ व्हर्जिनियातील रिचमंड इथल्या कॉन्फेडरेट जनरल रॉबर्ट ईली यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी जनरल रॉबर्ट ली यांचा पुतळा काढण्याची मागणी केली। जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूचा निषेधार्थ शेकडो नागरिकांनी आणि निदर्शकांनी बुधवारी मध्य लंडनमध्ये मोर्चा काढला। यावेळी पंतप्रधान बोरिस जॉन्सन एक वर्णद्वेषी असल्याच्या घोषणा देण्यात आल्या। बोरिस जॉन्सन यांच्या निवासस्थानाबाहेर हजारो निदर्शक जमले होते। मंगळवारी फ्रान्समधील लिओन या शहरातील जस्टिस पॅलेसच्या बाहेर पोलिसांचा हिंसाचार आणि वांशिक अन्याय याच्या विरुद्ध निदर्शनं करण्यात आली। जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर आक्रोश व्यक्त करण्याकरता संपूर्ण फ्रान्समध्ये आंदोलक रस्त्यावर उतरले होते। जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूच्या निषेधार्थ लॉस एंजेलिसमधील सिटी हॉलच्या एका पार्कमध्ये 500हून अधिक लोक एकत्र आले। या आंदोलनात सगळ्या वयोगटातले नागरिक एकत्र आले होते। शहरात कोरोना व्हायरसचा धोका कायम असल्यानं नागरिकांनी आंदोलनादरम्यान मास्क घातले होते। जॉर्ज फ्लॉइड याच्या मृत्यूच्या निषेधार्थ लंडनमधील शेकडो लोक बुधवारी सेंट्रल पार्कमध्ये जमले होते। सर्वत्र तीव्र आंदोलनं सुरू आहेत। जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी डेरेक चॉविन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फ्लॉइडच्या मृत्यूच्या निषेधार्थ बुधवारी केपटाऊनमधील दक्षिण आफ्रिकेच्या संसदेबाहेर निदर्शनं करण्यात आली। एप्रिलमध्ये लष्कराच्या जवानांकडून करण्यात आलेल्या मारहाणीत दक्षिण आफ्रिकेतील कॉलिश खोसा याचाही मृत्यू झाला होता। यावेळी या घटनेचा निषेध करण्यात आला। उत्तर सिरियामधील ग्रॅफिटी कलाकारांनी एका पडक्या घराच्या भिंतीवर जॉर्ज फ्लॉइडचं चित्र काढून त्याला श्रद्धांजली वाहिली। फ्लॉइडबाबतची एकता आणि सर्व प्रकारच्या वर्णभेदाविरोधात निषेध व्यक्त करण्याकरता हे चित्र काढण्यात आलं। न्यूयॉर्क शहरातील ट्रम्प टॉवर समोर एकत्र येत जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूचा निषेध करण्यात आला। त्यानंतर आंदोलकांनी मोर्चाही काढला। पोलिसांचा वाढता हिंसाचार याचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला। जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। लगेच भेटणार आहोत, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळणार आहोत पुढच्या वेगवान बातम्यांकडे। अमेरिकेचे नागरी हक्क वकील बेंजामिन क्रम्प आणि जॉर्ज फ्लॉइडचा मुलगा यांनी जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू झालेल्या ठिकाणाला भेट दिली। हे प्रकरणातील 4ही पोलिसांना अटक व्हावी अशी मागणी जॉर्जच्या कुटुंबियांकडून करण्यात आली। जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर संपूर्ण अमेरिकेत मोठा हिंसाचार उसळला। याच पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी अटक केली। न्यूयॉर्क पोलिसांना मंगळवारी 280 तर बुधवारी जवळपास 60 जणांना अटक करण्यात आली। जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेमध्ये सुरू असलेली आंदोलनं आणि निदर्शनं अद्यापही सुरूच आहेत। पश्चिम किनारपट्टीवर बुधवारी शांततेत निदर्शनं पार पडली। सियाटल आणि लॉस एंजेलिसमध्ये ही निदर्शनं करण्यात आली। लॉस एंजेलिसमध्ये लोक सिटी हॉलजवळ एकत्र जमले आणि त्यांनी फुटपाथवर ठाण मांडला। अमेरिकेतील कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूच्या निषेधात कोलंबियाची राजधानी बोगोटा इथं निदर्शनं करण्यात आली। बोगोटामधील अमेरिकन दूतावासासमोर आंदोलकांनी निदर्शनं केली। फ्लॉइडच्या मृत्यूनंतर जगभरातील अनेक देशांमध्ये या घटनेचा निषेध केला जातोय। अमेरिकेत झालेल्या जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर उसळलेल्या आंदोलनाचं लोण स्वीडनपर्यंत पोहोचलं आहे। निषेधासाठी रस्त्यावर उतरलेले काही मोजके आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता, तर स्टॉकहोममध्ये काही हिंसक घटनाही घडल्या।
स्वीडनमध्ये हजारांवर लोकांनी रस्त्यांवर उतरत जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूचा निषेध केला. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आपण वळणार आहोत उर्वरित वेगवान बातम्यांकडे. मेक्सिकोच्या किनारपट्टीवर क्रिस्टोबल वादळ धडकलं. क्रिस्टोबल वादळामुळे आखाती किनारपट्टी असलेल्या कॅम्पचे राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले. वादळ आणि भूकंपामुळे मेक्सिकोतील प्रमुख तेल उत्पादक शहर सियादा डेल कार्मेन इथं भूस्खलन सुद्धा झालं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वेगळंच डोकं चालवलंय. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानसह भारतातील अनेक भागात टोळधाड मोठ्या प्रमाणावर होतीये, तर नागरिकांनी टोळ पकडून कुक्कुटपालन करणाऱ्यांना ते विकावेत आणि त्यातून पैसे कमवावेत असा सल्ला इम्रान खान यांनी दिला. अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये भडकलेल्या वणव्यात जवळपास 10 ते 12 घरं जळून खाक झाली आहेत. वणव्याची तीव्रता लक्षात घेता अग्निशमन अधिकाऱ्यांनी नागरिकांना घरं आणि रस्ते मोकळे करण्याच्या सूचना दिल्या. बुधवारी पहाटे 3:30च्या सुमारास हा वणवा पेटला. उत्तर नॉर्वेमध्ये चक्क भूस्खलन झालं आणि त्यामुळे संपूर्ण गावच जमीनदोस्त झालं. 2000 फुटापेक्षा जास्त रुंदीच्या शक्तिशाली भूस्खलनानं उत्तर नॉर्वेमधील 8 घरं समुद्रात गेली. ही परिस्थिती काही तास अशीच होती. अखेर रेस्क्यू ऑपरेशन करून काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. लिबियातील UN समर्थक सरकारशी सहयोगी सैन्यानं प्रतिस्पर्धी सैन्याच्या ताब्यात असलेले त्रिपोली इथल्या विमानतळ ताब्यात घेतलं आहे. या विमानतळांवर ताबा मिळवल्यानंतर सैनिकांनी हवेत गोळ्या झाडत आनंद व्यक्त केला. तर या सगळ्या जगभरातल्या वेगवान बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.